गोंधळात गोंधळाची पिंपरी चिंचवड महापालिकेची ही पहिलीच निवडणूक. हो, खरंच पिंपरी चिंचवड महापालिकेची या वेळची सार्वत्रिक निवडणूक ही प्रथमच मोठा घोळ आणि गोंधळ निर्माण करणारी आत्तापर्यंत ठरली आहे. तो पहिला सुरू झाला, ही निवडणूक होणार की नाही आणि कधी होणार इथपासून मार्च 2022मध्ये तिची मुदत संपताच त्याच महिन्यात व त्या पुढील एप्रिलमध्ये ती होणं अपेक्षित होतं. परंतु कोरोना महामारी, राज्यातील सत्तापालट आणि शेवटी OBC आरक्षणाचा थेट सर्वोच्च न्यायालयात गेलेला व 3 वर्ष तेथे तारीख पे तारीखमुळे प्रलंबित राहिलेला प्रश्न, यामुळं ती तब्बल 4.25 वर्ष रखडली. या निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळाला यावर्षी 5 मे रोजी आणि पहिला घोळ प्रारूप प्रभाग रचनेत सुरू झाला. काही प्रभाग तोडण्यात आले, त्यावर हजारो हरकती आल्या, पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. परिणामी काही नगरसेवकांना शेजारच्या प्रभागात जाण्याची पाळी आली. असाच मोठा घोळ आणि गोंधळ प्रारूप मतदार यादीतही झाला. तेथेही हजारो नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली. त्यामुळेही काही माजी नगरसेवकांना दुसऱ्या प्रभागात जाण्याची पाळी आली. एवढंच नाही तर ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काहींची नावं शहराबाहेर बारामती या पुणे जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाच्या यादीत गेली. त्यातून काहींना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली. शहराच्या आकुर्डी भागात तर आयोगानं गोंधळाचं शिखरच गाठलं. तेथे मतदार म्हणून चक्क चाळीचंच नाव टाकण्याचा प्रताप झाला. प्रशासन तथा निवडणूक आयोग पातळीवरील हा गोंधळ पुढं सुरूच राहिला. नागपूर व चंद्रपूर महापालिका आणि कित्येक नगरपरिषदा व नगरपंचायती, जिल्हा परिषदा व तालुका पंचायतीत 50% जास्त आरक्षण झालं. त्यातून स्थानिक संस्थांची काही वर्ष रखडलेली ही निवडणूक पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आली. परिणामी पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीची निवडणूक 2 टप्प्यात घ्यावी लागली. त्यानंतर आरक्षणातील गोंधळामुळं ते 50% जास्त असल्याने जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका पुढे गेल्या, तर पुढे होणाऱ्या महापालिकेच्या अगोदर आल्या. त्याच निवडणुकीत म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत उद्योगनगरीत प्रचंड गोंधळ आणि घोळ झाल्याचं पाहायला मिळालंय. प्रशासन तथा राज्य निवडणूक आयोगानंतर हा गोंधळ पुढे राजकीय पक्षांच्या पातळीवर सुरूच राहिला. स्थानिकच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत आलेला अनुभव लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीसाठी महायुती व महाआघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू करण्यात आलं, पण त्यातही गोंधळ झाला. परिणामी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकाही राजकीय पक्षाची उमेदवारी आली नाही. त्यामुळं इच्छुक गोंधळले. त्यांनी चक्क भाजप व राष्ट्रवादी अशा 2 दगडावर उमेदवारीसाठी पाय ठेवले. दुसरीकडे युती व आघाडी लांबल्याने बहुतांश इच्छुकांनी अर्जच भरले नव्हते. त्यातून शेवटच्या दिवशी त्यासाठी गर्दी उसळून पुन्हा मोठा गोंधळ उडाला. तेथेही त्यातून काहींना AB फॉर्म मिळाला नाही, तर काही लकी इच्छुकांना 2-2 पक्षांचे ते मिळाले. दरम्यान अखेरीस शहरात महायुती व महाआघाडी बिघाडी झाली. युतीतून राष्ट्रवादी बाहेर पडली, तर आघाडीतून काँग्रेस, राज्याच्या महायुतीतील राष्ट्रवादी, शहरात विरोधी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला जाऊन मिळाली. परिणामी गेल्या वेळी झालेली थेट तथा दुरंगी लढत यावेळी चौरंगी बनली. अशा रीतीने स्थानिकची निवडणूक होणार की नाही इथपासून सुरू झालेली संभ्रमावस्था तथा गोंधळ हा अर्ज माघारीच्या टप्प्यापर्यंत कायम राहिला. तो युती व आघाडी नसल्याने प्रचारात आणखी वाढण्याची शक्यता आहे. फक्त त्याचा शेवट गोड ते सर्वच गोड या उक्तीनुसार निकाल तथा निवडणुकीचा शेवट गोंधळावना व्हावा अशी पिंपरी चिंचवडकरांची माफक अपेक्षा आहे. एकाच पक्षाला बहुमत देऊन सत्तेसाठी पुन्हा गोंधळ होऊ न देण्याची जबाबदारी मात्र शहरवासियांवरच आहे. मोठ्या गोंधळाच्या या निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा.
तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.